रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता
टाळकरी हा बसलेले टाळी वाजवायची आहे बसलेले टाळी वाजवा
तुका म्हणे भोता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शन निहाराभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतनाकरता निवडलेला घेतलेला अभंग रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याचे जे निस्सिम लढीवाळ असणारे भक्त आहेत. अरे ज्याच्याजवळ कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असावी असा भगवान परमात्मा आहे. नवे नवे पुढे जाऊन सांगतोय का कृष्ण म्हणजे जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य यांच्यामध्ये सुद्धा ज्यांची गणना धरली जाते असे असणारे जगद्गुरु जगद्वन्य जगतमान्य देवमान्य मानवमान्य संत श्रीमंत श्री तुकोबारायांचा विठ्ठल. आज संतपर प्रकरणातील अभंग घ्यावा असं वारकरी संप्रदायाचं शास्त्र आपल्याला शिकवतं. म्हणून आज संतपर प्रकरणातील संतांचं महत्व सांगणारा अभंग घेतलेला. अभंग 4 चरणाचा आहे, तुकोबारायांचा आहे आणि संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सरळ सरळ भावार्थामध्ये म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अरे ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायाने हा अभंग लिहिला त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात आज माझं भाग्य काय झालं. बोला भाग्य काय झालं. उजळलं. आपलं कधी उजळते सांगा. आपलं कधी उजळते. एक महत्भाग्याची गोष्ट सांगतोय का संतांनी ज्या वेळेला भाग्य उजळलं म्हणलं तो भावार्थ वेगळा आहे आणि तुम्ही आणि मी महाराज जे भाग्य उजळतो म्हणतो ना तो भावार्थ पूर्ण वेगळा आहे. संत का भाग्य उजळलं म्हणतात कारण त्या दिवशी अवघी चिंता चिंता नावाची गोष्टच माझ्या आयुष्यातून गेली म्हणतात का. हा पुढं आणि काय झालं संत दर्शनी हा लाभ नुसता लाभ नाही पद्मनाभ जोडियला आणि म्हणून मी त्याला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. हा म्हणून आजचा अभंग फार महत्वाचा आहे बरं का. मोठापणा सांगणार नाही मात्र प्रामाणिक सांगतोय संतांच्या वचनामध्ये सांगतोय आजचा अभंग जर तुम्ही शांतरित्या शांतचित्त जर ऐकला आयुष्य उजळायला फार वेळ लागणार नाही. म्हणून ऐका बरं का. संत काय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये महत्भाग्यानं संतांची भेट झाल्यानंतर माझं आयुष्य काय झालं उजळले भाग्य आता. तुम्ही आम्ही कवा म्हणतो कधी म्हणतो माहित आहे आपण सगळं नाश्वराकडे असतं महाराज. ऐका कधी म्हणतो आपण एखाद्याचं लग्न जुळून आणि कर्मधर्म संयोगानं झालं ते स्वतःला म्हणतं उजळले भाग्य आता. एखाद्याची महाराज घर घ्यायची घर खरेदी करायची किंवा घर बांधण्याची ताकद नसावी त्याला लॉटरी लागावी ते म्हणतं उजळले भाग्य आता. एखाद्याला गाडी घ्यायची ताकद नसावी गाडी कर्मधर्म संयोगानं लागावी ते म्हणतं उजळले भाग्य आता. अरे धिक्कार म्हणतात अशा भाग्याचा काहीही उपयोग. हा संतांनी उघड प्रमाण सांगितलं. काय सांगितलं भाग्य तरी नो हे धनदारा पुत्र भाग्य तरी नो हे धनदारा पुत्र
आहे फक्त या मनुष्य देहाला कोणताही त्रास न व्हावा म्हणून. आणि त्याच संतांनी उभा आयुष्य महाराज संसाराचा प्रपंचाचा परमार्थाचा अभ्यास केला, अनुभव घेतला आणि त्यातल्या सुखादुःखाच्या गोष्टी तुम्हा आम्हाला शिकवल्या. म्हणून तुकोबाराय सरळ सांगतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा किंवा धन दारा पुत्र वास निकट बरा संता पायी. अरे बाळ जन्माला आलो म्हणजे भाग्य आहे का? विनोदामध्ये जुन्या काळातले कीर्तनकार सांगतात, एक एक कीर्तनकारांनी पेढ द्यायला लोक येतात. असं कसं प्रेमाने लोक हार घेऊन आली. एकटं महाराजांच्याकडे गेलं पेढा घेऊन. महाराज 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 म्हणायला लागला पेढा घ्या. ते म्हणला पहिला निमित्त सांग, काय निमित्त आहे? 11 वर्षातनं मुलगा झाला, पेढा घ्या. आता यात काय नवल आहे? महाराजांनी त्याला काय म्हणले माहितीये का? दाद्या म्हणले, माझ्या परड्यात सकाळीच आमच्या पुत्रिणीला 6 पिल्ली झाली. किती? तिनं पेढं वाटलं, तिनं जिलेबी वाटली. अरे सकाळी युनीमध्ये आहे. आहार भय मैथून निद्रा कोणत्या युनीमध्ये नाही, सकळ युनीमध्ये आहे महाराज. हे भाग्य नाही. धन प्राप्त झालं, भाग्य नाही. मग तुकोबाराय नेमकं कोणतं भाग्य म्हणतात? दारा प्राप्त झाली, भाग्य आहे का? धन प्राप्त झालं, भाग्य आहे का? कीर्ती प्राप्त झाली, भाग्य आहे का? नाही नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा मात्र वास निकट बरा संतापायी. म्हणून म्हणतात असं नाही, याच्यामुळे उजळले भाग्य म्हणले नाहीत. मग का म्हणतात? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चिंता वारायची असेल आणि जर भाग्य उजळायचं असेल, संतांनी सरळ सांगितलंय 4 गोष्टीचा त्याग करा. किती? बोला किती? अरे दाखवाले बघून तरी म्हणा की किती दिसतं? किती गोष्टीचा त्याग करायचा? 4 गोष्टीचा, प्रमाणासहित बरं का. त्या 4 गोष्टी आवडूच नाही म्हणतात मनुष्याला. त्या 4 गोष्टीमध्ये मनुष्य जर गुरपटला तर देवाच्या नादी लागू शकत नाही. आणि देवाच्या नादी जर लागला नाही तर त्याच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत. काही ज्ञानकार मंडळी म्हणतात वारकरी सामान्य असतात. वारकरी सामान्य जगतात, मात्र सामान्य नसतात. अरे वारकऱ्यांच्या त्या चरित्रामधलं वारकऱ्यांचं तेज शिकवून जातं. कधी पण वारकऱ्याच्या घरामध्ये बघा वाद तट्टा काय असतो का? समाधान. कारण का? सांभाळणारा तो आहे. म्हणून सांगतात 4 गोष्टी मनुष्याला आवडूच नाहीत. आणि 4 गोष्टीचा जर ऐका, कोणत्या गोष्टी? त्या 4 गोष्टीचा जर त्याग तुम्हाला आणि मला करता आला तर आमचं भाग्य उजळायला फारसा वेळ लागणार. कोणत्या 4 गोष्टी आवडू नयेत? नावडे जन धन विषय तो त्यांचा झाला नारायण. स्वतःला जर भक्त समजून घेत असाल तर 4 गोष्टी आवडून आहेत. किती? 4 गोष्टी आवडून आहेत. नावडे जन धन माता पिता. आता उलट चिंतन सांगतो म्हणजे एक एक वाक्यात लक्षात येईल. काय म्हणतात? माता पिता जन आणि धन आवडू. आता काही लोकांना राग येईल, कारण तेच तुकोबाराय एका बाजूला म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. आणि इथं काय म्हणतात? नावडे जन धन माता पिता. ऐका, सगळ्याच आई बापाला संतांनी नावं ठेवली. अय आई बापा हो, सगळ्याच आई बापाला संतांनी नावं ठेवली. पण नेमकं कुणाला ठेवली? नावं नाही ठेवली. ते असं बोलले म्हणून तर परमार्थ टिकला. आता उलट आहे का? शेवटला काय म्हणतात? माता पिता. पिता आवडू नये म्हणतात. एका वाक्यात सांगू का? हिरण्यकशिपू सारखा पिता आवडू. काय केलं त्या हिरण्यकशिपूनं? स्वतःच्या लेकराच्या आपल्या पोटच्या गोळ्याच्या आपल्या बाळाच्या पोटीमध्ये बाधा आणली. असला बाप आवडावा? आवडावा? कारण आज बाप सगळं तसलंच आहे. का नाही?
पोरग जर म्हणायला लागलं पप्पा खेबुड्यामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालाय जाऊ, मोबाईल घेऊन कोपरा धर त्यांच्या नादी लागायचं. आम्ही का तुम्हाला इथे शिवाय द्याय शिकवतोय, भांडाय शिकवतोय, माराय शिकवतोय, काय संस्कार करून दुसरं काय शिकवतोय महाराज. आजचं जरा कीर्तन लागल बरं का, कारण घ्या जरा लावून हा ऐका नाही सत्यता. आणि नंतर म्हातारपणी म्हणायचं लाता घातल्या, लाता घालून काय आरती गोवाळेल हा. अहो गरज आहे महाराज, काळाची संस्काराची गरज आहे. म्हणून हसले पिता आवडू नये म्हणतात, संतांचं वर्म आहे, संतांनी सांगितलंय. दुसरं माता आवडू नये, एका वाक्यात सांगू का, कैकेयी सारखी माता आवडू नाही. त्याच्या आधी सांगितलं जन आवडू नये. काय आवडू नये, मला बोलायचं नाही. काय आवडू नये, जन म्हणजे लोक, माणसं आवडू नयेत. आवडावीत का माणसं, आवडावीत, आवडू नये महाराज. संत सांगतात जन हे सुखाचे दिल्या खेतल्याचे, अंतकाळीचे कोणीही नाही. एक पाया पडून विनंती करतो, आजच्या कीर्तनात जर काय शिकायचं असेल तर हे शिका. लोकांनी नावं ठेवली तर तिरस्कार करायला शिका. लोकांचं काम आहे, आपलं कसं काम आहे, रोजनिशी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे हा आपला आहे. तर लोकांचं काय काम आहे, ना घेणं ना देणं दुसऱ्याच्या. हे कसं कळालं हा, हे लोकांचं काम आहे महाराज. एक सांगतो, लोक जर नावं ठेवा लागली का नाही, अभिमान वाटून घ्यायचा, वा जिंकलो आज. लोक काय कुणाला पण बोलतात, गावामध्ये अशी असतात, अशी फिरणारे असतात, त्यांना केव्हा नावं ठेवलेली बघितल्यात आणि तो कीर्तिवान होतो, त्याला लोक बोलल्याशिवाय राहत अजिबात राहत. आता हे दोघं एवढं चांगलं वाजवा लागल्यात, यांना तिला सगळी चांगली म्हणत असतील हा, ही गायन करायला सगळी चांगली म्हणत असतील. गावातल्या मुली या महिला युवक सगळी चांगलं म्हणत असतील. ज्याला आवड आहे ते चांगलं म्हणते, त्याला ही कीर्तनाचा कंटाळा आलेला असतो ना ते म्हणते. काय उठून दररोज लावल्यात काय माहिती, ऐका नाही महाराज हा, सत्यता आहे. म्हणून पहिली गोष्ट सांगतो, संतत्वावरती भगवंतावरती जर प्रेम करायचं असेल, लोकांना त्यागायला शिका. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही. कोण आहे का मर्ताक्षरी आपलं, संकटामध्ये आल्यानंतर कोण आपलं आहे का, सुखामध्ये सगळे आहेत महाराज. अनेक वेळा आमच्या आयुष्यात अनुभव आहे, ज्या वेळेला आमच्या आयुष्यात संघर्षाचा काळ होता, आमची लोक सुद्धा आमच्या मागे आली. तर आज गाव बाहेर जाऊन सांगते सत्यजित महाराजाच्या गावचं आहे, अभिमान आहे महाराजाचा. बस हे लोकांचं काम आहे हा. आज महाराज या व्यक्तीपासून मला फायदा आहे, या व्यक्तीला मी अण्णा म्हणणार, नाना म्हणणार, दादा म्हणणार, काका म्हणणार. उद्या फायदा संपला, कुठला अण्णा आणि कुठला नाना, गळपट धरा वेळ लावत काय लावतात बघा. गावामध्ये जर एखादी व्यक्ती जर श्रीमंत असेल, चिंतन कधी पण करा, गाव सगळं चुकतं. त्या अण्णा कर्मधर्म सहयोगानं त्याची सगळी संपत्ती जाऊ दे, काही काळ गेला तर त्याची गळपट धरा लोक वेळ लावत, मग जन सुखाचा आहे का महाराज. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, हा जो देह आहे ना, हा सुद्धा सुखाचा म्हणून अंतरंग नटवायला शिका. वरवर भाळून काय उपयोग होत, संतांचं प्रमाण आहे, नाही निर्मळ मन काय करील साबण. आता खरं सांगा, येताना कीर्तनाला बाबा त्या भगवंताच्या सेवेला जायचंय म्हणून ह्याला स्वच्छ करून आला का आरशात तोंड बघून आला, खरं खरं सांगा. एक ही व्यक्ती असा नसेल ज्यानं आरसा आता बघून आला नसेल, माझ्या सकट. मग बघा प्रामाणिकरित्या, अरे अंतकरण शुद्धीकरण फार महत्वाचे आहे हा. या शरीराला नटून काय उपयोग, अरे मेल्या मेल्या या शरीराचं नाव जातं. काय मत आहे, उदाहरण देऊ. समजा आता कर्मधर्म संयोगानं मीच मेलो, आपलं सांगितलं बरं असते, दुसऱ्याला कशाला राग. जरा मी मेलो तर समजा आता तुम्हाला जवळ हॉस्पिटल होतं कोणतं, मगदूम हॉस्पिटलमध्ये माझी जर बॉडी ठेवली, माझ्या दारात काय जमणार. तुमच्या गावात मरत्यात, गर्दी गोळा होत्या, दारात काय जमणार. आम्ही एवढं बोला की दारात काय जमणार, गर्दी. ती गर्दी कदापि असं म्हणणार नाही सत्यजित महाराज कुठपर्यंत आले, ती गर्दी हे म्हणणार प्रेत कुठपर्यंत आलं बघा. हाय का नाही साजिक, मेल्या नाव गेलं रे, काय नटवायचं याला, मग यातनं बाहेर व्हा म्हणतात. आधी उजळायचं आहे ना, नाव रे नाव रे, आवडू नये जन धन माता पिता, अजिबात आवडू नये म्हणतात. खास फुल दे आवडू नये म्हणतात, आत्मा नटवा हा. या जगाचं प्रेम तुमच्या माझ्यावरती जडायचं आहे ना, अंतकरणापासून स्वज्वलतेनं राहा, प्रेमानं नम्रतेनं राहा, तेव्हा कुठं आपल्याला किंमत आहे महाराज. नाहीतर या जगामध्ये आपलं कुणीच कुणाचं फायदा आहे तर ही व्यक्ती माझी आहे, अन्यथा कुणी कुणाचं नाही. एकच गोष्ट आपल्या उभ्या आयुष्यात, आणि आपण सातत्यानं म्हणतो देवा तू माझा आणि मी, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कोणी सुख
नका देऊ शकत. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. आणि जर ती साकड पडली मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून संत सांगतात जर महाराज आपल्या जीवनामधून जर या 4 गोष्टी केल्या त्यावेळेला संत म्हणतात काय म्हणतात. अभंगाचं प्रथम चरण. घरामध्ये जर एखादी व्यक्ती मृत पावली त्याने उभा आयुष्य वापरलेले साधना पण कुठे टाकतो घराच्या टाकतासा कुठे घराच्या. त्यानं उभे आयुष्य वापरलेली गोळ्या औषध पानं घराच्या. त्यानं उभे आयुष्य वापरलेली सामुग्री घराच्या. हे बोला त्यानं उभे आयुष्य वापरलेल्या वस्तू घराच्या. त्यानं उभे आयुष्य बोला की त्यानं उभे आयुष्य वापरलेली सामुग्री घराच्या. त्यानं उभे आयुष्य वापरलेली गोळ्या औषध पानं घराच्या. त्यानं उभे आयुष्य वापरलेलं सोनं घराच्या. आजी बाहेर म्हणणं जागी झाली. ते कसं टाकायचं कसा तोडा आहे हो कसा आहे बाहेर म्हणत. अरे जर महाराज किंमत मनुष्याला असली तर ज्या धनाच्या स्थितीमध्ये तो मेला त्याला तसा पुरायला आणि जाळायला पाहिजे. बायका एवढ्या हुशार झाल्या रडता रडताच कानातलं काढून घेतात. ऐका नाही हुशार झाल्या महाराज रडता रडताच गळ्यातलं काढून घेतात. एवढासा तुकडा जाऊ देत आणि एवढं ज्ञान असून सुद्धा याच्या नादी लागत नाहीत. अरे आया हे नंगा तो जाएगा भी. एवढा तुकडा घेऊन जायचं कशाला पाहिजे एवढा दोष. कशाला पाहिजे एवढा मत्सर. कशाला पाहिजे एवढा राग. अरे एकदा आयुष्य प्रेमानं जगून बघा आणि त्याच्या स्वादी घालून या फार. अरे देवा जे केलंयस तू केलंयस चांगलं केलंयस तू केलंयस वाटोळ केलंयस तू केलंयस. तूच
जर आम्हाला पाडायचं ठरवलं तर आम्ही पडणारच आहे, कारण तू देव आहेस, आम्ही मनुष्य आहे. एकदा तुझी लेखा म्हणून सांभाळा नाहीतर विचारा. असं म्हणून बघा, असं मागून बघा. तर आपण तेवढ्या पात्रतेत राहिलेलो लोकांचा पहिला प्रश्न आहे, देव असेल काय नसेल, आहे का नाही? मानला तर देव, अन्यथा तो सुद्धा हा. आणि म्हणून या प्रवृत्तीतून जर आपली निवृत्ती झाली तर संत सांगतात, उजळले भाग्य आता काय होतं, अवघी चिंता वारली. इथं प्रामाणिकरित्या हात करा. असं कोण आहे रे की माझ्या आयुष्यात चिंता नाही असं म्हणणारा? हात वर करा. आहे का कोण? माझ्या आयुष्यात दुःख नाही म्हणणारे हात वर करा. आहे कोण? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चिंता आहे. वर शास्त्र सांगतं, जिवंत माणसाला जाळती ती चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळती ती चिता. अरे कशाचा विचार करायचा आहे महाराज? या दुनियेत आपण काहीच घेऊन आलेलो, त्या भाड्याच्या घरात भाडे म्हणून आलो. काळ संपला की आपल्याला निघून जायचं, एक ना एक दिवस आपल्या वाटेला जायचं. एवढा मत्सर कशासाठी? हा, अरे ती चिंता वाढायची असेल तर चित्तानं परमार्थ प्रपंचाने संसार केलाच. चित्त जाग्यावर ठेवून केला पाहिजे. काहीही करा. वेळ्यावळी सोप्या भाषेत सांगू का, देवाची भक्ती जरी करायची असेल, नवनव त्या भगवंताचं नामस्मरण जरी करायचं असेल, चित्ताशिवाय पर्याय संत सांगतात, चित्ते नाही नामी तरी ते सातत्यानं सांगतो. तुम्ही घरातली देवपूजा करता का? चित्तानं करता? होयच म्हणतात. करता चित्तानं? करता? तुमची सांगू का देवपूजा कशी असते? अरे चित्त करा, सामान्य नाही, तो देव आहे. करतो न करतो, मान्यता करतो, शक्तीने ओतपत भरवलेला भगवान परमात्मा आहे. कशी पण त्याची सेवा करून चालत आणि नंतर म्हणायचं, माझ्या आयुष्यात देवानं सुख दिलं, कशाला देईल? कशाला देईल महाराज? हा, आता पूजाचा नियम काय झाला सर माहिती आहे का? पूजा आता गेली वयस्कर लोकांच्याकडे, तरुणाईकडे काय राहिलेलं, कारण संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही. आता जुन्या लोकांचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम पुढं ग. हा, आणि पूजेचा पहिला नियम आहे, भगवंताच्या आसनापेक्षा साधकाचं आसन वरती नसावं. आता म्हाताऱ्या माणसांचा गुडघ्याचा त्रास, आता खाली आला स्टूल, मांडी घेऊन बसता येत. भक्ताचं आसन गेलं भगवंताच्या वरती, पहिला नियम मोठा. हा, आता आसन वरती गेल्यामुळं पायात आली बारडी, पात्र राहिलं. एक देवाला धुत्यात होता आजकाल लोक. लई घरात बघितले महाराज, दोन्ही बाजूला हात घालतात आणि बदादा देव खाली वरतात. कोण नाकावर पडला, कोण तोंडावर पडला, कोणाचा हात मोडला, पाय मोडला, काही बघत. अरे देव आहे तो, सामान्य नाही. मला काय सांगायचं ऐकून घ्या. हा, आजच्या कीर्तनात फक्त संतत्वच ऐका, विनोदाची अपेक्षा करू नका, कारण आज आयुष्य उजळून टाकणारा अभंग आहे. म्हणून प्रामाणिक सांगतोय, ऐका आजचं चिंतन, जागा राहू. आणि शेवट सांगू का, तुला उद्धार करून घ्यायचं ते ऐका, अन्यथा माझ्या बापाचं काय जात अरे जागा झाला हा जागा. हा, आता पायामध्ये आलं पात्र, देव तुम्ही वडता. बरं, एकेकाला धुत्या उचलायचा, झाडायचा, पुसायचा आणि ठेवायचा. एकेकाला अष्टिकान बुक्का नाही, कुणाच्या नाकात गेला, कुणाच्या डोळ्यात गेला, देवाच्या तोंडात बघायचं. कारण देव पण एवढं फॅशनेबल आलं, बुक्का नावा गेलं की देव डब झालेला आहे. मग अशी जर त्याची भक्ती केली, पावेल का? नंतर आपणच त्याच्या नावानं शंख पडतो, ह्याला काय मी तर दिसतो काय? एक सांगतो, देव कोणाचं वाटोळी करत नाही, देव कोणाचं चांगलंही करत नाही. आपल्या कर्माची फळ प्रारब्धाने भोगावीच लागतात. हा, आज जी माणसं गोरी आहेत, ऐका शास्त्र सांगतं, जी माणसं गोरी आहेत त्यांचं प्रारब्ध निश्चित ते गोरखपण आलेलं आहे. जी धनवान आहेत प्रारब्ध बळकट म्हणून आलेलं आहे. सोपं सांगतो ऐका. हा, एक एक माणसं अशी असतात, जन्मल्यापासून मरेपर्यंत निव्वळ पाप करतात, तर त्यांचं काहीच वाकडं होत, तर मागचं प्रारब्ध घट्ट असतं. दुसरं सांगतो, एक एक माणसं अशी असतात, जन्मल्यापासून मरेपर्यंत नुसता देवाची सेवा करतात, मात्र त्यांचं चांगलं होत नाही का? कारण मागचं प्रारब्ध चांगलं नसतं महाराज. म्हणून या ठिकाणी सांगतात, जर महाराज त्या चिंता नावाची गोष्ट जर तुम्ही एकदा डोक्यात काढली तर तुमचं आयुष्य उजळायला फारसा वेळ लागत नाही. हा, म्हणून तुकोबाराय सांगतात, उजळले भाग्य आता. कधी? आता. काकड्याला आपण काय म्हणतो? उठा जागे भारे. आता म्हणजे कधी? आता. आता म्हणजे या स्थितीला केलं झालेल्या चुका झाल्या, तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले ना, देव कळाला ना, संत कळाला ना, आता जागवा, आता त्याच्या नादी लागा, आता त्याच्या पाठीशी लागा. आणि मग तिथून पुढं महाराज तो तुमचा माझा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा
एकदा जरी या तत्वाचा नाश झाला तर महाराज दर्शनाची ताकद सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत दर्शनी आला दर्शनी हालाव पद्मनाभ जोडिला. हरी कीर्तनी तो कोणी करेल बडबड बेडूक होऊन जन्मा येईल. मी नाही संतांचं प्रमाण आहे. कीर्तनात बसून जर बाड 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 केला पुढच्या मी राऊंड राऊंड करायची पाहिजे. हा तंबाखू उडून धूर जो काढेल उडेल तिखर तेने विना. त्याच्या पुढे सांगतो कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनातून उठायचं पाया पडून सांगतो. सोपं सांगू पाप पाप काय आहे. ही जी टाळकरी आहेत ना ही टाळकरी हिने जे दिवसभर आज केलेलं जे पाप असते हिने जे दिवसभर केलेले जे पाप असते ना हरीच्या डोक्यावर पडते. हीच बघ म्हणायचं माझ्या सोडायचं उठू नका बरं काय का. संत दर्शनी हालाव पद्मनाभ जोडियाला. या संतत्वावरती मी मागं प्रत्येक वेळा तुम्हाला उदाहरण दिले बरं का. मात्र आजचं उदाहरण ऐका प्रामाणिकरित्या सांगतो ऐका. अरे परमार्थ कधी करावा का करावा कसा करावा आणि परमार्थ केलेल्याचा फायदा पाहिजे असेल ना 5 मिनिटाचा सिद्धांत ऐका. मी त्या संतांचं एक तुम्हाला चरित्र सांगतो. नाव सांगत ज्याचं त्यानं ओळखा. बघू तुमचा आज किती अभ्यास आहे. हां ऐका. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडियाला. संत काय करतात माहिती आहे का. आपुल्यासारखे करते तात्काळ. संतांचा एक स्वच्छ स्वभाव असा आहे महाराज स्वतः सारखं समोरच्याला बनवतात. ऐका प्रसंग सांगतो. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे. प्रामाणिक ऐका बरं का उद्धार करून घ्यायचं असेल तर. कोणतं गाव आहे. ए बोला कोणतं गाव आहे. आता जर बोलला नाही सा तुम्हाला एकमेकीची शपथ आहे. हां आता जर बघा बाजूचं जर वालीचं तुमच्यावर प्रेम असलं तर बोलेल. नाही बोलली तर समजून चला किती घट्ट मैत्री आहे. हां कुठलं गाव आहे. गंगाखेड. कोणतं हे बघा अजिबात जीव नाही रे बाबा. हे गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये महाराज दिंडी जात होती. काय जात होती. दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी भेटा भेटी झाली. दिंडी जात होती. ऐका दिंडी जाताना प्रसंग असा झाला. 5 वर्षाची लेक दारात खेळत होती. किती ऐका 5 वर्षाची लेक दारात खेळत होती. त्या लेकीला महाराज बाप आहे आई नाही. आई नाही. ती लेक खेळत 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 त्या लेकीनं ज्यावेळेला दिंडी बघितली लेक पळत 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 घरामध्ये गेली. आपल्या बापाचा हात धरला. बापाला फरफडत बाहेर आणलं आणि आणल्यानंतर ती लेक बापाला विचारते बाबा हा नेमका काय प्रकार आहे. किती वर्षाची. हा नेमका काय प्रकार आहे. त्यावेळेला बाबा म्हणा लागले बाळ यांना वारकरी म्हणावं. आता लेक एखादं छोटंसं बाळ विचारलं तर त्याला गोष्टी स्वरूपात सांगावं लागतं. बाळ म्हणा लागले पंढरपुरामध्ये विठ्ठल नावाचा पांडुरंग नावाचा एक अध्यक्ष आहे. तो या जगाचा सांभाळ करतो. त्याच्याकरता आपण लावणी मृदंग श्रुती टाळ घोष या युक्तीप्रमाणे जात असतात. लोक आनंद घेत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे या युक्तीप्रमाणे त्याच्याकडे जात असतात आणि जाता 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 त्या भगवंताचं नामस्मरण करतात.
त्या लेकीनं विचारलं, ऐका रे, वारी आणि देव किती वर्षाच्या लेकीला कळाला. त्या लेकीनं विचारलं, बाबा आपण जाऊ शकतो का वारीला? किती वर्षाची? किती? आमची लेक 70 वर्षाची झाली, पंढरपूर माहीत नाही. 5 वर्षाच्या लेकीला महाराज भावना निर्माण झाली. आपलं वारकरी संप्रदायाचं शास्त्र असं सांगतं, बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट हा पूर्वावाच. आता कोणता हट्ट आहे? बाल हट्ट आहे. ऐका बरं, फार गोड चिंतन आहे, ऐका, म्हणजे कळेल परमार्थ कसा करावा. आपुल्यासारखे करते तात्काळ, या एका प्रमाणासाठी सांगतोय. आता त्या बापानं गोदडी बांधली महाराज, डोक्यावरती सामान घेतलं, दिंडीला निघा लागले. नाचत खेळत आनंदात दिंडीला गेले. पंढरपूरच्या रावळामध्ये पोचले. पद्मावती नावाच्या तळ्यावरती रिंगण झालं. रिंगण झाल्यानंतर पंढरपुराच्या तीरावरती चंद्रभागेवरती रिंगण झालं. चंद्रभागेचं स्नान झालं आणि त्यानंतर दर्शनाच्या बारीला उभारले. लोक दर्शनाच्या बारीला उभारले. तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर तुम्हाला याची माहिती असेल. दर्शनाची बारी पूर्वीच्या काळात कशी होती सांगतो ऐका. सरळ दत्त घाट चढायचा, डाव्या हाताला एक मारुतीचं मंदिर लागतं. कोणतं? कोणत्या मारुतीचं? कोणता? तुम्ही पंढरपूरला जाता का नाही? काळा, तांबडा? काळा पण नवं, तांबडा पण नवं. दत्त घाट संपला, डाव्या हाताला पहिलं ज्या मारुतीचं मंदिर लागतं त्या मारुतीचं नाव आहे कवठेकर नावाचा मारुती. या अखंड ब्रह्मांडाच्या पाठीवरती एकमेव ते मंदिर असं आहे ज्या मंदिराच्या दारामध्ये फक्त नंदी आहे. कारण भगवान शिवजींनी तो नंदी तिथं बांधलेला आहे. तिथून सरळ गेला की सरळ आपली नामदेव पायरी दिसते. जुन्या काळात ती दर्शनाची पद्धत होती. सरळ 13 पायऱ्या चढायच्या, खांबाला आलिंगन द्यायचं, आतमध्ये जायचं, पांडुरंगाला डोळे भरून बघायचं, पांडुरंगाला मिठी मारायची आणि बाहेर यायचं. लोक भाग्यवान होती. आता पांडुरंग दिसला नाही दिसला ही डांबावर ढकलून देतात महाराज लोक, कारण आपण अभाग्य लोक आहे बरं का. ऐका, ती सुद्धा लेख बापासहित. ऐका, मी संतांचं चरित्र सांगतो. ते संत कोण आहे तुम्ही मला सांगायचं बरं. ऐका, ती लेख महाराज दर्शनाच्या बारीमध्ये नामदेव रायांच्या 13 पायऱ्या चढून झाल्या, आत गेले, पांडुरंग रायाच्या समोर गेले. गेल्यानंतर बापाच्या समोर लेख उभारले. ज्या वेळेला त्या लेकीचा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा नंबर आला, त्या लेकीनं दर्शन घेतलं. बोला, दर्शन घेतलं नाही महाराज. अरे ती लेख बापाकडे फिरली. किती वर्षाची आहे? 5 वर्षाची लेख बापाला फिरून प्रश्न विचारते, बाबा ज्याच्या करता आलो तो ह्योच काय म्हणाली? काय म्हणाली 5 वर्षाची? ज्याच्या करता आलो तो हाच का म्हणा लागली? बाप म्हणाला, होय तो हाच. कोण होती? ऐका ती. तो हाच का? तो हाच. ज्याच्या करता ही लोक या शरीराला इजा देत येतात तो हाच का? होय बाई तो हाच. ज्याच्या करता तुम्ही मी लावणी मृदंग सुती टाळ घोष करता तो हाच का? होय बाई तो हाच. ज्याच्या करता आपण सर्वजण इतर आलो तो हाच का? होय बाई तो हाच. ज्याला पंढरपूरचा अध्यक्ष संबोधला जातो तो हाच का? होय बाई तो हाच. लेकीनं उत्तर दिलं, बाबा मला माझं सुख मिळालं, तुम्ही घरला जावा. किती वर्षाच्या लेकीला देव कळाला? ऐका, 5 वर्षाच्या लेकीला देव कळाला. सुख म्हणते, पांडुरंग मिळाला, जावा म्हणाली. कुठल्या बापाचं धाडस आहे 5 वर्षाची लेक पंढरपुरात सोडण्याची? कुठल्या बापाचं धाडस आहे? कारण बाप शब्द याच्याकरता वापरतोय कारण लेकीचा सगळ्यात जास्त जीव हा बापावरती असतो. आणि इथं जर कोणी लेकी असतील तर प्रामाणिकरित्या शरणागतीला जाऊन सांगतो, जीवनामध्ये सगळं करा, सगळं करा. आई बापाला दुखवायचं, काय वाटेल ते करा, त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जायचं. आणि पुरुष मंडळींना एक सांगतो विषय निघाला म्हणून, स्त्रीला कधी सामान्य समजायचं? कळतंय का कीर्तन? स्त्रीला कधी सामान्य समजायचं? कारण एका शब्दात तिचा त्याग सांगू का? एका शब्दात त्याग सांगू? अरे संपूर्ण शरीर तिचं आहे, पाय तिचे आहेत, पंजन तुमच्या नावाचे आहेत, बोट तिचे आहेत, जोडवी तुमच्या नावाचे आहेत, हात तिचे आहेत, बांगड्या तुमच्या नावाच्या आहेत, कपाळ तिचं आहे, कुंकू तुमच्या नावाचा आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र तिच्या नावाचं आहे. आणि ही लोक काय म्हणतात? 4 भिंतीच्यात सुखी आहे. अरे आपण सुखी आहे, आनंदात बाहेर फिरतो. स्त्रीसारखं पवित्र, स्त्रीसारखं मातृत्व आणि स्त्रीसारखी शक्ती या जगामध्ये दुसरी कोणती? विसरायचं नाही बरं. ऐका, त्या महाराज लेकीनं काय प्रश्न केला? सुख मिळालं, बाबा घरला. कुठल्या बापाचं धाडस आहे घरी जायचं? लेक घरला गेली नाही महाराज. असा डाम धरून बसली जिथनं पांडुरंग सरळ दिसल आणि त्या डांबाला धरूनच म्हणायला लागली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणायला लागली, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. कुणाकडे बघून?
पांडुरंगाकडे बघून. डोळ्यात ना अश्रूच्या धारा चालू आहेत, चेहऱ्यावरती आनंद अश्रू चालू आहे. आनंद आहे चेहऱ्यावरती, मात्र डोळ्यात पाणी चालू आहे. देवाकडे बघत म्हणायची, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरीये म्हणत बसली. बघता बघता कीर्तनाची वेळ आई जवळ आली. कीर्तनाची वेळ. दर नित्यनेमानं, ऐका ते कोण होते आता, दर नित्यनेमानं नामदेवरायांचं कीर्तन तिथं व्हायचं. नामदेवरायांच्या कीर्तनाची मांडणी सुरू झाली. पंचपतीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी त्या बापानं 5 वर्षाच्या लेकीचा धरला, नामदेवरायांच्या हातामध्ये दिला आणि बाप गंगाखेडला परत. नामदेवरायांच्या कीर्तनाचं महत्त्व शास्त्रामध्ये असं आहे की नामदेवराय कीर्तन करत असताना डोळे बंद करायचे, जय विठ्ठल झाल्यानंतरच डोळे उघडायचे. हातामध्ये हात दिला, त्याच नामदेवरायांनी त्या 5 वर्षाच्या लेकीचा हात धरून महाराज 3.5 तास कीर्तन केलं. त्याला हातात एका चिमुरडीचा हात आहे कळालं. बाप तरी गंगाखेडला परत गेला. जसं नामदेवरायांनी डोळे उघडले, आपुल्यासारखे करती तात्काळ, हे सांगतोय. जसे नामदेवरायांनी डोळे उघडले, पहिली नजर गेली स्वतःच्या हाताकडे आणि स्वतःच्या हातावरती असणाऱ्या हाताकडे, त्या चिमुरडीच्या हाताकडे. पहिलाच प्रश्न केला, कोण होती ऐका ती. पहिलाच प्रश्न केला, ए बाई कुठून आलीस. ती लेक बोलायला लागली, मी गंगाखेडवरून आली. तू काय करत आलीस. मी वारी करत आली. तू कुणासोबत आलीस. मी माझ्या बापासोबत आलीस. बापासोबत आली. इथं काय करायलीस. मी ह्या अध्यक्षाला भेटायला आली. अगं तू राहणार कुठं. मला माहिती. कोण होती ऐका. मला माहिती नाही. तू खाणार काय. मला माहिती नाही. तू करणार काय. मला माहिती नाही. अगं सगळं जाऊ दे, तू आहेस तरी कोण. असं म्हटल्यानंतर ब्रह्मांड हलायला लागलं, विजा कडकडायला लागले आणि नाव सांगितलं, मी श्री संत जनाबाई म्हणायला लागली. काय म्हटली. अरे 5 वर्षाची जनाबाई माता होती. काय अधिकार असेल. तवा ती जनाबाई संत नव्हती बरं का. खरे नामदेवरायाच्या आपुल्यासारखे करती तात्काळ. अजून अंगावर माझ्या तरी काटा यायला. जनाबाई माता होत्या महाराज. कशा तात्काळ सांगतो ऐका. 5 वर्षाची लेक नामदेवरायांच्या संगतीमध्ये आली. घरामध्ये गेली. घरामध्ये गेल्यानंतर महाराज दुसऱ्या दिवशी पहाटे उठली. पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा प्रयत्न केला. देव प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचण टाकतो. तिच्याही जीवनामध्ये अडचण टाकली. मंदिराकडे जाता आलं. घरातल्या महिला म्हणल्या, जनाबाई जाऊ नको, पाणी तापवाय घे. पाणी तापवलं. जाण्याचा प्रयत्न केला. नाश्ता कर म्हणल्या. नाश्ता केला. जाण्याचा प्रयत्न केला. जेवण कर म्हणल्या. जेवण केलं. असं अनेक काळ गेला. जनाबाईला पांडुरंगाची भेट घेता आली. म्हणून त्या जनाबाईनं देव बदलला. देवाला धमकी दिली, एवढा अधिकार आपला आहे आणि तो करावा आपण. घालून या बार. देवाला हात करून सांगितला, ए पांडुरंगा, तुझ्या दरबारात मला येऊ देत नाहीस ना. एक काम करते म्हणा लागली, तुला माझ्या दरबारात बोलवल्याशिवाय गप बसणार. आणि त्या जनाबाईनं अशा 1000 जनाबाया तयार केल्या आणि त्यांना शिकवलं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. महिला मंडळ वा 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 मोठ्यानं. अन ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ए मागची. अन सासू आणि सासरा दिरतो तिसरा. मोठ्यानं. आणि ओव्या गावो भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. वाजवा टाळ्या. अरे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. मोठ्यानं म्हणा.
केला नसता तर एवढ्या जनाबाया तयार झाल्या. ऐका बरं, अधिकारवान आहे समोर सांगतोय का, तयार झाल्या. म्हणून ते जरासं सांभाळा, ते जरा सांभाळा. कारण या गादीवरती सत्य आहे म्हणून बोलतो. जरा तुम्हाला विनोदाचा भाग वाटेल. जनाबाईनं तुम्हाला जनाबाई सारखं ठेवलंय तर जनाबाई सारखं वागा. काय नाही ते म्हणायचं, काय नाही तेच दिले. तुम्ही आता एवढं बाहेर फिरता ना कार्यक्रमला, ऐकता का नाही कवा होया. मी कीर्तन करून यायला लागलो होतो मागं, पण तुम्हाला सांगितलं. आणि भजन झाल्यानंतर यांच्या ओव्या चालू झाल्या. आता किती सुंदर आहे जनाबाईच्या ओव्या. अरे मला उद्धार आहे. ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी. किती भारी वाटते, किती भारी वाटते. कारण तुम्ही त्या ओव्यांच्या पण वाट लावल्या महाराज. बाहेरगाव फिरणारे लोक बघा काय नाही तेच म्हणते तू. जनाबाईला लाज वाटत असेल बसून. खरंच सांगतोय वाक्य वाचच नाही का ते कशाला येणार नाही संत वागवे दिलं काय नाही. कशा म्हणाल त्या माहित आहे का, सांगू नाही कीर्तनात तरी पण ऐका. सांगू असलंच ऐका आवडते. कशा जाग्या झाल्या बघा. परमार्थ संतत्व ज्ञान काय नको. कदा असलं की म्हणजे रात्रीचा महाराज चांगला होता. आणि जरा वाङ्मय शास्त्र सांगितलं रात्रीच्या महाराजाला काय येत नाही. तरी कळालं खेवडेकरांचं प्रेम काय आहे. एवढं भारी म्हणाली ती. कारण तुम्ही उभारायला माऊली शिकवू नका बघा ती. सांगतो ऐका काय म्हणाली, किती सुंदर आहे. असं म्हणावं की काय म्हणतो ती सांगतो ऐक. अरे अरे इठला तुझ्यात माझं नटन. लई धानदान वाजवू नकोसा. एखादी उठली तर सांभाळायचं अवघड. ते लई समाजात आहे महाराज. नाहीतर तुम्ही वाजवशीला. आमचं 3 धाग या उत्तरणीवरती थांबतंय. त्यांना कापूर द्या नाहीतर कापूर जाऊन तोंडात टाका. लवकर देव गप होत नाहीच म्हणते. काय म्हणायची ती. अरे अरे इठला तुझ्यात माझं नटन तुला फोन लावताना आत गेलं बटन. मी ऐकले म्हणून सांगा लागले बरं का. हे संत वाङ्मय आहे का, संत वाङ्मय आहे का हे. कुणाला फोन लावाल्या. बालपणापासून या तारुण्य वयापासून आमचं आयुष्य गेलं, अजून त्याचा नंबर गावला नाही. फोन लावायला पण इथं थांबत नाही. काय वाटतं तेच रस्त्यात. अरे अरे चला बेटा या येते येताना तुला मी मिस कॉल देते. कुणाला. संत वाङ्मय आहे का नाही ते म्हणायचं नाही. अरे या जनाबाईने या ओव्या फक्त एकच साधना करता दिल्या. कोणत्या साधना करता दिल्या, कोणत्या साधना करता दिल्या. कामामध्ये कामा. एक चित्त
ऐकू येतं का? आजी ऐकू येतं? बोलू शकता का माझ्यासोबत? कशा तुझ्या कीर्तनला आलो काय माहित म्हणा. बरं मावशी तुम्हाला ऐकू येतं का? असू दे हो. थोडं वयोवृद्ध असताना ऐकण्याचा त्रास असताना सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसण्याची भावना सामान्य. हा एक वाक्य सांगू. तुम्ही स्वतःला जर सामान्य समजत असाल तर एक वाक्य सांगताय का? आपलं देवावरती किती प्रेम आहे ना काही महत्व. कारण आज आपण इथे उपस्थित आहोत त्यांच्याकडे सांगतो देवाचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण इथं आहे. नाहीतर कोणालाही त्याच्या दरबारात तो बोलवून घेऊ शकत. कोण कोण तो कीर्तन करतो जमत, कोण कोण तो मृदंग वाजवतो जमत, कोण कोण तो गायन करतो जमत, कोण कोण तो कीर्तन ऐकतो जमत. प्रारब्धातच असावं लागतं, पुण्याहीच असावी लागते. नाहीतर कोण तर सोम्या गोम्या उठतो आणि कीर्तनला जातो जमत. हा सोपा अजून सांगतो. तुका म्हणे येथे असावे जातीचे येड्या गबाळ्याचे त्याच्या पुढं आणि प्रमाण देऊन सांगतो. तुका म्हणे आम्ही बळे वीर गाडे. अरे स्वतःला वारकऱ्यांना कधी सामान्य समजायचं नाही बरं. पाया करून सांगतो. निघनाळ म्हणून गाव आहे निघनाळ. तिथं मी कीर्तन जाते निघनाळ. त्या निघनाळ गावामध्ये पांडुरंगाची यात्रा होती. तुम्हाला मी माझ्या मोबाईलला दाखवेन. पांडुरंगाची यात्रा. त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता 5.5 तास लोक रांगामध्ये राहतात. तिथं कीर्तन सेवा असते. आम्ही तिथं 4 ते 5 दिवस असतो महाराज. ऐका हा का सामान्य समजायचं नाही. तिथले PSI माझे खास ओळखीचे एकदम घरचे संबंध. आणि त्या PSIंचा आणि माझा संवाद चालू होता. PSI त्यांची पोलीस मंडळी होती आणि आम्ही महाराजकडे आम्ही सगळी एका ठिकाणी होतो. आणि जाता जाता सहज माझ्या तोंडात वाक्य वा म्हणायचं ह्या वर्दीची ताकद. त्यांनी काय वाक्य बोलले ऐका मला लाज वाटते. त्यांनी काय म्हणजे माहिती आहे का? अशा वर्दीला काय करता महाराज? तुमच्या अंगावर जी वर्दी आहे तिथं जग होतं. स्वतःला वारकऱ्यांना सामान्य समजायचं. अरे काय कमी आहे? लोक आपल्या पाया पडतात, आपल्याला धन अर्पण करतात, किंमत देतात. खरं सांगा इथं बसल्यापेक्षा मला वाटते सगळ्यात बारका मीच आहे. तरी सकाळी काकड्याला आल्यानंतर हरिपाठला आल्यानंतर एकही माऊली रिक्त हातानं जात नाही महाराज. पाया पडल्याशिवाय जात आमची आम्हाला लाज वाटते. एका माऊलीला प्रश्न केला काय साहेब तुमचं वय एवढं माझं वय एवढं का पाया पडता? ती आई काय म्हणली माहित आहे? अरे बाळ तुला वयाकडे बघून तुला नमस्कार नाही, तुझ्या ज्ञानाकडे बघून तुला नमस्कार आहे. हा तो अधिकार आहे महाराज. हा म्हणून वारकऱ्यांना स्वतःला कधी सामान्य समजायचं नाही. अजिबात सामान्य समजायचं. कारण आपला वारकरी क्षेत्र कुठंपर्यंत तुम्ही सांगतो ऐका. या ठिकाणी पुनूरची मंडळी आलेत. त्यांच्या सोबतचाच विषय म्हणजे कळण्याकरता एक उदाहरण पण पुरावा असावं म्हणून सांगतो. मागच्या महिन्यामध्ये माझं कीर्तन तुम्ही बघितलं असाल नसाल TV चॅनेलवरती कीर्तन आलेलं आहे. त्या कीर्तनाचा भाव असा आहे जंगली महाराजांचे जे आश्रम असतात त्यांच्या तिथं आपली सेवा झाली. तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होता. अक्षरशः अंगावरती काटा आला. माझ्यासाठी अभिमानास्पद ती गोष्ट आहे. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर विषय इतका श्रेष्ठ आहे. नारदाच्या गादीवर ते सत्यवचनानं सांगतो तुम्हाला महाराज. त्या संस्थांच्या अनेक 14 देशामध्ये शाखा आहेत. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या 3 शाखा आहेत. त्यातल्या एका शाखेमध्ये भारत देशाचे 20,000 मुलं शिकतात. आणि कर्मधर्म संयोगानं वारकऱ्यांची ताकद तुम्हाला सांगतो. काहीच महिन्यामध्ये माझं कीर्तन हिंदीमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे बरं का. हिंदीमध्ये म्हणजे हे माझी गौरवण्याची गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही. आपला परमार्थ दुसऱ्या देशामध्ये चालायला लागला. दुसऱ्या देशामध्ये आपले 20,000 विद्यार्थी परमार्थ चालवा लागले. आपली पोरं कुठं आहेत? एकच सांगायचं आहे आपण सामान्य नाही. आपण टिकवून ठेवलंच पाहिजे. वारकरी संप्रदाय सामान्य नाही. याच्यावरून सांगत होतो अधिकारवान आहात म्हणून इथं आहात. स्वतःला सामान्य समजू नका म्हणून प्रश्न निर्माण केला. जुन्या काळातल्या महिला मावशी प्रश्न विचारू नवा आला तर सांगायचं येणार मावशी तुम्हाला. तुम्ही जुन्या काळात तुम्हाला कामामध्ये काम हे तुमच्या भाषेत समजून सांगायचंय बरं का. जुन्या काळामध्ये तुम्ही भांगलाय जात होता का? आणि आताच्या जात्यात का? नाही. तरी पण सांगतो जुन्या काळातल्या महिला भांगलाय गेल्या की काय करायच्या? कामामध्ये काम ही भक्ती तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कळण्याकरता सोपी भाषा वापरते बरं का. जुन्या काळातल्या महिला मला भांगलायला गेल्या टायमात जायच्या, उशीर करून यायच्या. आताच्या आजीनं सरळ सांगितलं 8 ते 12 पण नाही आजी. जाताना जाती 8ला घरातनं, पोचती 9:45ला, निघती 11:15ला. कारण जुन्या काळातल्या महिला महाराज ऐका. आणि आत्ताच्या कामामध्ये काम काय असायचं? जुन्या काळातल्या महिला गेल्या बुट्टी टाकल्या कानात बसल्या की जुन्या काळातल्या महिला चालू करायच्या महाराज. जनाई करीते हरी भजन करीतसे देवकी नंदन. त्या काळातल्या
काळातल्या, मुका म्हणायच्या, भैरा म्हणायच्या, कुठल्या काळातल्या? जुन्या काळातल्या. आताची जाताना कवा टायमात जात, हा येताना 10 वेळा गाड्या बघते, कवा 5 वाजलं, कवा 5 वाजलं. हा आणि तिथं गेल्यानंतर गोव्या बिव्या राहिल्या, गोव्या बिव्या अजिबात राहिल्या नाही. ग्रुप गेली, तिचं असं झालं, तिचं तसं झालं, ही पळून गेली. आता ती पळून गेल्यावर तुझा फायदा का तोटा? तिथं पण गावातच काढायचं आणि इथनं पण. अरे जनाबाईचा अभंग म्हणा उद्धार आहे. किती लोकांना भगवंताचा कंटाळा आला. अहो जाता जाता सकाळ सकाळी रानाकडे जाता, खांद्याला दुरी असती, हातात विळा असतो, 2 मिनिटं पांडुरंगाच्या दारातनं चाललाय, बाजूला ठेवायचा, पांडुरंगाच्या दारात जायचं, देवापाशी जायचं, शरणागतीला जायचं, मिठी मारायची, शरणागतीला जाऊन 2 वाक्य बोलायचं, देवा आलोय तुझ्या दरबारात. जमत नाही. एवढी लोक कंटाळली, जाता जाता येड्या सकट देवाला. आता त्याला येळा दाखविला ग बसायला. अरे काजीची लंगुटी दिवाती, नाकाळाच्या हाती माती हनू काठी. अरे छोट्या छोट्या गोष्टीमधून परमार्थ बदलावा लागतो, संसार प्रपंच बदलावा लागतो. हा आता ह्या युवा वयात मला तरणी अशी पोरं असावी, तरणा भाग्यवंतासाठी हरी कीर्तनाचं. आम्हाला लोक प्रश्न करतात, महाराज तारुण्य वयामध्ये आनंद एन्जॉय विजय करण्याच्या नावात तुम्ही काय करता? हा परमार्थासारखं सुख. हा मला 2 गोष्टी मासायच्या. माझ्या परमार्थामुळे माझी आई सुख आहे, माझ्या परमार्थामुळे माझा बाप समाधान आहे. ह्याच्यासारखं सुख माझ्या तरी आयुष्यात दुसरं कोणतं कशाला पाहिजे? आणि जर आपल्या जिवंत आई बापाला पोचता येत नसेल, सोजवळ असणाऱ्या पत्नीची जर इज्जत करता येत नसेल, आपल्या नातेवाईकांना आई बाप संबोधून जर आपल्याकडे नजर बघण्याची नसेल, तर माणूस म्हणून जन्माला यायची आपली काय लायकी राहते का? जर या नजरेमध्ये एक सांगतो, समाजाच्या नजरेमध्ये निव्वळखान आहे, निव्वळखान आहे. किती ज्ञानी माणूस असू दे, रस्त्यानं चालला 2 अपशब्द, आता लई लांबचं का, गाडीवरून जरी आज लोकांना बहीण भाऊ जरी फिरायला लागले, तर लोक दुसऱ्या नजरेनं बघतात. ही समाजाच्या नजरेत असणारी घाण आहे. मग त्या समाजाकडे बघून आपला आनंद आपण विसरायचा आहे का महाराज? विसरायचा आहे का? समाजाच्या नादी लागून आपला आनंद विसरायचा, या तत्वातनं बाहेर म्हणतात. हा आणि या सगळ्या महाराजा दुःखातल्या या संसार दुःखमुळे चौकडे इंगळ, या सर्व तत्वातनं जर आपण बाहेर आलो, त्याच्या शरणागतीला गेलो, संतांची संगत झाली, त्यांच्यासारखं जर आपण तात्काळ झालो, एवढं सगळं आयुष्यात झालं की मग ते बराय सांगतात. त्यांना मग आता तुम्ही सोडू नका, तर त्यांना साठवून ठेवा. कुठं साठवा? अभंगाचं 3रं
कशी गायन करतात बघायचं नाही. माझ्याकडून देवाला नेमका काय भक्ती जाते हे बघा. स्वतःच्या आयुष्यात बघा, दुसऱ्याचं बघायचं. टाळी अशी वाजवा, देवाचं राहू दे, शेजारची तर जागी झाली पाहिजे. आलं का लक्षात? आणि शपथ देऊन सांगतो, एकीने जर टाळी हलक्यात वाजवली, तिला माझी शपथ आहे, आता बघतो माझ्यावर कोणाकोणाचं प्रेम आहे. तर हात वर करा, हात वर. कोणतं video करून घ्या बरं. आता सर आहेत ना, 10 वर करा. तुम्हाला टाळी वाजवायला शिकवतो. एक म्हटलं की टाळी वाजली पाहिजे. जर एक्स्ट्रा वाजली, हा एक, हा अजय, एक, आणि कोण गा ती, हा इकडे पण एक. हरी बोला कुंडली कवल्यार विडार श्री ज्ञानदेव तुकाराम. जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. बाबा उडी उडी, हा एक तारी, एक तारी. लक्ष द्या, तुम्हाला आज पावल्या शिकायचे. हा माझा हातावर हात पडला की टाळी वाजवायची. अय अजय, माझा हातावर हात पडला की टाळ वाजला पाहिजे. खाली बघा. हा तुम्ही पकवाजवाले, हातावर हात पडला की 10 वाजलं पाहिजे आणि तुमची सुद्धा टाळी पाहिजे. जर चुकला तर सांगतो. असू दे असू दे इकडे. हा हा काय म्हणायचं नाही, उद्या माझी शपथ आहे.
काय सांगतात ऐका. सर्वांनी टाळी म्हणायची, सर्वांनी म्हणायचं. आमचे एकनाथ महाराज सांगतात, काय सांगतात ऐका. हे जरी नाही काल तर दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं, तर दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं, तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. टाळकरी हाला. तरची जेवटी बा काळ बांधून देईल. तरची जेवटी बा सरस शेवटी बा, काळ बांधून देईल. सरस शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय मागाईल. हे काय वाजाईल. काय मागाईल. हे काय वाजाईल. काय मागाईल. पिंगळा 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 मागाली. बोल बोली तो का पिंगळा मागाली. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोलून वर्तमान कोटी. लटकन बोलायला लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटी. लटकन बोला मी वर्तमान कोटे. आ पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. ए हाला हाला. आ पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड पिंगा ग. अवघा धांगड पिंगा ग. अवघा धांगड तेथे जाना तुम्ही तेथे जाना. पिपरीवाले जाई जाया. येता जाना तुम्ही येता जाना. टिपरीवाल्या बाई रो. करुणी उचित. ओ करुणी उचित. प्रेम गाडी हृदयात. दान मागायात. आलो दान मागायात. दान मागायात. आलो दान मागायात. हातात रात मन घ्यावे कुंकू जागून काळ म्हणे. 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 कुंकू जागून काळ हाला हाला ए हाला हाला. प्रेम नगरावारे. सावध होऊन भजनी लागा. सेवक करा कैवारी. हात वर करा. टाळकरी हालायचं नाही, शपथ आहे माझी. मल्हारीची माझ्या मल्हारीची खरं सांगा, डॉल्बीत सुख आहे का इथं सुख आहे? वाया जात नाही. एकनाथ महाराजांचा पिंगळा या हा किती सुंदर आहे. आणि हे जर कळलं नाही तर तुम्ही सगळे वाया आहे म्हणता. कळालं का नाही? मग आता वयच म्हणणार. हा आणि म्हणून महाराज या आत्मनिवेदन भक्तीमध्ये तिसऱ्या चरणामध्ये संत सांगतात. 5 मिनिटात कीर्तन थांबवते बघा. थांबवू ना? थांबवू काय? अरे मनापासून वय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. थांबवू काय वाढवू? थांबवू
कंटाळला सगळा काय? ऐका ऐका, आता महत्वाचा सिद्धांत आहे ऐका. तिसऱ्या चरणामध्ये संत सांगतात, कारण आजच्या कीर्तनामध्ये वावगं काय बोलता येत नाही का, तुम्हाला सांगतो नंतर सांगतो, आता नाही. ऐका, अशी भक्ती महाराज त्या ठिकाणी संत सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आता फक्त तुम्हाला उत्तरच देतो, कोणी साठवला लक्ष द्या. दोन व्यक्तीनं सगुण सारा करे, लक्ष द्या, बोल नका. सगुण साकार निर्गुण निराकार जशी स्वरूप आहेत, तसं बाह्य अंग आणि अंतरांग अशी सुद्धा दोन स्वरूप आहेत. त्या भगवंताला प्रत्यक्ष आणि अनप्रत्यक्ष स्वरूपाने साठवणारी सुद्धा लोक आहेत. आज देव माझ्या मनात आहे म्हणणारी भरपूर आहेत, कारण आहे का नाही ज्याचं त्याला माहिती. आज देवासाठी रडणारी लोक दिसतात, खरं ती लोक देवासाठी रडत नाहीत, स्वतःच्या संसारामध्ये आलेल्या अडचणीसाठी रडतात. नाहीतर देवाच्या तरफ रडणाऱ्यांना लोक काय म्हणतात, भगवान शांत काय म्हणतात, किती भावनिक झाला रे बाबा, रडालाय देवासाठी नव, देवा एवढी अडचण आल्या निवारण कर म्हणून रडालाय. नाहीतर देवासाठी रडणारा आता या कलियुगात शिल्लक राहिला. अरे त्या देव तुम्हाला नको, साधं त्या देवाला प्रेम भरून बघता तर वैरे बघता वयच म्हणतात. माझी शपथ आहे, आता कोण जर मागं बघितला तर माझ्याकडे बघायचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं, शपथ आहे मागं जर बघितला तर खरं सांगा, देवाचं दर्शन आल्याला घेतलं, आजी मागं बघायचं नाही, दर्शन घेतलं, खरं सांगा, देवाच्या अंगावर आज कोणत्या रंगाचा पोशाख आहे? मग काय बघितलं तुम्ही त्याला? एकीला माहिती नाही, पळत जाती डोका आपण त्याने मागे. ऐका, साधं त्या देवाला डोळे भरून बघून आपण डोळे भरून बघण्याची आपली ताकद नाही, मग त्यानं सुख द्यावं का तुम्हाला वाटतंय बरं? त्याची भक्ती करायची लाज वाटते. साधा वया भक्ती का नाही लाज का? प्रत्येक गोष्ट प्रमाणात सांगतो तुम्हाला, प्रत्येक गोष्ट प्रमाणात सांगायला लागलोय तुम्हाला. त्या भगवंताची पूजा करायला लाज वाटते, त्याचं नामस्मरण करायला लाज वाटते, सप्त्याकडे जायला लाज वाटते. अरे सप्ताह म्हणजे सामिष्ट यज्ञ आहे. ऐका, या सप्त्याचं महत्व तुम्हाला सांगतो. सप्ताह म्हणजे सामिष्ट यज्ञ आहे. या सप्त्याला मूठभर दान दिलं तर संतांची वचन आहेत, पोत्यानं मिळतं. 10 दान दिले, हजारानं मिळतं. सेवा दान दिली, आयुष्यात कुठलाही रोग होत इतर राबलं. अरे जगाचा ब्रह्मांड नाही, भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा कुरुक्षेत्रामध्ये पत्रावळी उचलायचं काम करत होता. आज आपल्या एखाद्या वारकऱ्याला, एखाद्या माणसाला सकाळी म्हटलं मंडप लोट, लाज वाटती. आणि मग त्याला सुख मागण्याचा आपला काय अधिकार आहे हो? सुख कुणी मागावं? ज्यानं नेटानं भक्ती केलं त्यानं सुख मागावं. आपला अडचण त्याला कुणी सांगावी? ज्यानं नेटानं त्याला भजन केलं, काकडा केला. आपण काकड्याला नाही, आपण हरिपाठाला नाही, त्याच्या सेवेला नाही, कीर्तन ऐकण्याकरता नाही, आणि जरा दुःख टाकलं की त्याच्या नावानं शंख फोडाय आपण आहे. मग आपल्याला लाज वाटाय पाहिजे महाराज. जरा दुःख केलं त्यानं केलं, सुख केलं मला जमलं म्हणतो, लाज वाटली पाहिजे. म्हणून प्रामाणिक सांगतोय, देवावरती भार टाकायचा ना, पहिला त्याला अर्पण करायचं असेल तर भक्ती अर्पण करा, आणि मग देवाला मागून बघा रे. कारण एवढा जीव तोडून बेंबीला पीळ पडून बोलण्याचं साधन का तुम्हाला सांगतो माहितीये का? प्रत्येक वक्ता हा निवळ अभ्यासावर बोलत नाही, ज्याचा त्याचा अनुभव असतात. आयुष्यात आम्ही सुद्धा अशा परिस्थितीत होतो, शिक्षण घेण्याची सुद्धा एक काळ लाज वाटत होती, ताकद नव्हती. कारण त्या भगवंतानं प्रत्येक अडचणीत एवढं सांभाळले ना महाराज. आज ह्याच गावातल्या काहींनी परवा प्रश्न केला की महाराज आयुष्यात कधी एवढं वर्ष बघतो चेहऱ्यावरती दुःख का नाही? कारण तो आम्हाला कधी दुःखी ठेवतच. आणि मग माझ्यासारख्या सामान्य बालकासाठी, या वारकऱ्यांसाठी जर तू एवढा करत असेल तर तुम्ही काय त्याला लांबच्या आहे रे? जर तुम्हाला आयुष्यामध्ये सुख पाहिजे असेल तर त्याच्या शरणागतीला जावा, एकदा जाऊन बघा काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आज ऐका, एवढं तुम्ही आठवडाभर करा. नाही तुम्ही आयुष्यामध्ये सुखी नाही झाला ना, परमार्थाला बिनधास्त नावं ठेवा. मी तुम्हाला वचन देऊन सांगतो. ऐका, काय करायचं? देवाच्या दारामध्ये जायचं, न चुकता जायचं. दररोज एक नित्यनेम हातात घ्या, कोणताही घ्या, नामाचा घ्या, भक्तीचा घ्या, कोणताही घ्या. देवाच्या दारामध्ये जायचं, देवाच्या पाया पडायचं, एकच म्हणायचं, देवा तू श्रेष्ठ आहेस. तुम्हाला सोपं सांगतोय बरं का, काही मंत्र निषेध आहेत, काही त्या ठिकाणी उपनामक आहेत, आणि काही तुमच्यासारख्यांना कळावं म्हणून सांगतोय. सरळ त्या देवाच्या दारामध्ये जायचं, देवाला म्हणायचं, देवा तू पालन करतायस, तू आम्हाला जगवणार आहेस, आम्ही तुझे बाळ आहे, आम्ही तुझे भक्त आहे. तू जर आम्हाला पाडायचं ठरवलंस, आम्ही शपथ पडणार आहे. त्याच्यासोबत आपली लढण्याची ताकद आहे का? एकच कर, आम्ही तुझे भक्त आहे, आम्ही तुझे बाळ आहे, फक्त अलगत उचल आणि तुझ्या हृदयाला लाव. मात्र मनापासून म्हणून बघा, आठवड्याभरात नाही त्यानं गळ्याला मिठी मारली नाही तर विचारावा. अनुभव सांगतो तुम्हाला, कोणती अडचण येऊ देत, करून बघा. काही वरवरच्या अंगानं सांगत नाही, इतका भोळा येतो. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे, इतका भोळा येतो.
म्हणून एवढं करून बघा. आणि म्हणून संतांनी त्याला काय केला, साठवला. कुठं, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडियाला. म्हणून बाह्य स्वरूपामध्ये सांगितलं, दोघांनी साठवला. काय प्रमाण आहे ते, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. दोघांनी साठवला. एक म्हणजे संत सावतामाळी महाराज, आता तुम्हाला सिद्धांत सांगतोय, आणि दुसरं म्हणजे हनुमंतराया. काय सिद्धांत आहे सांगतोय का. सावतामाळी महाराज रानामध्ये काम करत होते, त्यांची भक्ती फार सुंदर आहे. घ्या कांदा मुळा भाजी अवघे, विठाई मागुली माझी. कोण, सावतामाळी महाराज. रानामध्ये काम करताना देवानं परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली, देव एका सामान्य बालकाचं रूप घेऊन गेले, मागं आपले गोपाळ चोर म्हणून लावले, आणि सावतामाळी महाराजांच्या समोर गेले आणि म्हणाले, माझ्या मागं चोर लागलेत, लपाई जागा द्या. सावतामाळी महाराजांनी इकडं तिकडं बघितलं. आपला संप्रदाय दीन वत्सलतेमध्ये संतांच्या उदाहरणात सांगतात. इकडं तिकडं बघितलं, लपाई जागा नव्हती. काय केलं, कुणाला संत म्हणावं कुणाला भक्त म्हणावं, ऐका. बाजूला पडल्याला विळा घेतला, स्वतःची छाती फाडली आणि देवाला हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडियाला. घेतला का नाही. ज्या दिवशी अशी भक्ती होईल ना, देव आपल्या सुखादुःखामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांच्या देव मागे लागला. हा बघा तुमची तशी भक्ती आहे का. देवाने तिथं सांगितलं का मी देव आहे म्हणून, मी सामान्य आहे म्हणून सांगितलं. सामान्यासाठी संतांनी छाती फाडली. बघा आपली जितकी तीव्रतेची भक्ती आहे. आता जर समजून चला, जाता जाता मी तर सगळ्यांनी म्हटलं मी देव आहे. मी माझं सांगतो, मी काय म्हटलं, मी देव आहे, माझ्या मागं चोर लागलेत, मला लपाय जागा द्या. कोण कोण छाती फाडून घेणार आहे धमक, ते संतांनीच करावं. म्हणून त्यांच्यासोबत देव आहे. हा, एवढं आपल्याला वैरागी करायची गरज नाही. दुसरा साठवून ठेवला मारुती रायाने, ठेवला का नाही. ज्या वेळेला रामायण पूर्ण झालं, रामायण संपल्यानंतर प्रत्येकाला बक्षीस देण्यात येत होतं. बक्षीस देत असताना सगळ्यांना बक्षीस वाटलं. लांबच्या झाडावरती हनुमंतराय बसले होते. नीट सांगतोय ऐका, शेवटचा सिद्धांत आहे. हनुमंतराय झाडावरती बसलेत. सीतामातेचं साहजिक लक्ष गेलं. सीतामाता म्हणा लागली, हो रामजी, आपल्या पतीला. आणि पती लोक ऐका, तुम्हाला वाटत असेल आतापासूनच असे, रामप्रभूच्या पत्नीनं पण रामाला सोडलं, कळाले का. ऐका, प्रसंग असा झाला महाराज, सीतामाता म्हणायला लागली, प्रभू त्या ज्या हनुमंतरायामुळं आपण मी स्वयं तुमच्या सोबत आता आहे, त्या हनुमंतरायाला काहीतरी दिलं पाहिजे. ऐका रे, भक्ताबद्दल देवाचं प्रेम काय असतं, म्हणून भक्त व्हा. किती अभिमान वाटतो जे आता तुम्ही खरं जर भक्त असाल तर, काय भक्ताप्रती देवाची भावना असते. ऐका, सीतामाता काय म्हणली, त्या हनुमंतरायाला काहीतरी दिलं पाहिजे. अरे रामप्रभू देव असून रामप्रभूचं वाक्य ऐका. रामप्रभू सीतामातेला सांगतात, अगं सीते, त्या हनुमंतरायाला स्वतः सर्वस्व राम जरी अर्पण झाला तरी त्याच्या ऋणातनं मी मुक्त होऊ शकत. काय मारुतीरायाची भक्ती असेल. आणि त्या मारुतीरायाला तुकोबाराय वाट विचारतात, शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मद दावाव्या सोबता. रामप्रभूंनी सांगितलं की बाई काही देता येत नाही, खरं स्त्री हट्ट द्यावंच लागतं. हा, मग ठीक आहे बाई, देऊन बघ म्हणा लागले. हनुमंतरायाला हाक मारली, उडी मारून त्या ठिकाणी सभेमध्ये आले, वर स्टेजवर गेले. ऐका, सीतामातेनं कुणालाही काही न दिलेला पंचरत्नाचा मोलाचा हार काढला, हनुमंतरायाच्या हातामध्ये दिला. हनुमंतरायाने तो गळ्यामध्ये घातला. ही म्हणावं भक्ती. आता जाता जाता इथं बसणाऱ्यांपैकी एखाद्याला जर मी माझ्या गळ्यातली चेन काढून दिली, कोण कोण इथं थांबणार, थांबतील. पांडुरंगा पावलाच म्हणतील आणि मागच्या मागे जातील. ही आमची भक्ती. हनुमंतरायानं पंचरत्नाचा मोलाचा हार गळ्यामध्ये घातला नाही. ऐका काय केलं, हार तोडला, मणी घेतला, दातामध्ये चावला, हात केला, फेकून दिला. सीतामातेला राग आला बरं. सीतामाता म्हणा लागली, अरे आता अरे म्हणायला लागली, स्त्रीचा राग फार वाईट बरं का. स्त्री सामान्य आहे, राग आला तर ती कोणी आहे तुम्हाला माहिती आहे, फार वाईट. अरे त्या ठिकाणी प्रसंग असा झाला, हनुमंतरायाला सीतामाता म्हणते, अरे एवढा मौल्यवान कुणाला न देणारा पंचरत्नाचा हार तुला दिला, तोच तू जातात घालून पोटलास, वानर तो वानरच म्हणतोस. किती राग आला असेल. तरी भक्ताला देवाचा कधी राग आहे. वानर तो वानर म्हटल्या आणि तरी सुद्धा शांत झालेला हनुमंतरायाला विचारल्या, अरे का हार तोडलास. हनुमंतराया म्हणा लागले, आई ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट माझ्या कोणत्याही कामाची नाही. तरी सुद्धा स्त्रीचा राग शांत लवकर झाला, सीतामातेचा राग लवकर शांत झाला नाही. सीतामाता हनुमंतरायाला म्हणते, अरे काय सांगतोस, ज्याच्यामध्ये राम नाही ती गोष्ट तुझ्या कोणत्याही कामाची नाही. तुझ्यात तरी राम आहे का विचारलं. काय विचारलं, तुझ्यात तरी राम आहे का.
माझ्यात निव्वळ राम नाही, तुम्ही सर्वजण हात म्हणला, उड्डाण केलं, भर सभेत आले आणि नखानं स्वतःची छाती फाडली महाराज आणि त्या ब्रह्मांड नायकाचं दर्शन दिलं. विजा कडकडा लागल्या आणि गजर झाला. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेला ती तो सूर्याला धराया, बालपणी गेला ती तो सूर्याला धराया. हे हादरली ही धरती, थरथरले आसमान, एक मुखान बोला जय जय हनुमान, एक मुखान. आता ऐका ऐका. हे हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला. हे हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला. अरे उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, असा प्रत्यक्ष स्वरूपात सावतामाळी आणि मारुतीरायाने साठवला बरं का. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराजेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, महाराज ज्ञानेश्वर उजळले भाग्याला अवघी चिंता वाढली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटे साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. शेवट एका चरण सांगतात, तो का म्हणे होता ठेवा, तो या भावा संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडियला. असंच तुकोबाराय कीर्तन करत असताना तुमच्यासारख्या समाजानं प्रश्न केला, तुकोबाराय एवढं बोलता, कोणत्या आजारी बोलता आणि तो तुम्हाला कसा गावला, कोठे सापडला. तुकोबाराय म्हणतात, ते ज्ञान पहिल्यापासूनच माझ्यापाशी होतं, मात्र अज्ञान रूप्या झापडीच्या खाली ते झाकून गेलं होतं. मात्र त्या भगवंतावरती शुद्ध भाव जडला आणि म्हणून माझं भाग्य उजळलं आणि म्हणून तो ठेवा. तो का म्हणे होता ठेवा, पहिल्यापासूनच माझ्याजवळ होता, मात्र माझ्या शुद्ध भावामुळे तो या भावा सापडला. संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडियला. या ठिकाणी
सेवा समर्पित करत असताना संतांचं भजन घ्यावं लागतं. त्या भजनाला कोणीही कंटाळा करायचं, कारण संतांच्या भजनाला कंटाळा केला तर देवाला राग येतो हे शास्त्र सांगते. म्हणून सर्वांनी प्रेमानं भजन करा. सेवा संपलेली आहे. तुकाराम 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 झालेली कीर्तन सेवा तुमच्यासारख्या सकल मायबापांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या योगाने काही जरी चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझा मला परत करा. जे काही योग्य आहे ते संतांचे विचार आहेत, जीवनामध्ये त्याचा आत्मसात करा. सुखी समृद्धी शांततेत आणि ऐश्वर आरामध्ये आपली जिंदगी भगवंताच्या शरणागतीला जाऊन जगा. दुनिया वाईट नाही, आपले विचार वाईट होत आहेत, त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात दुःख आहे. त्याचं जर निवारण व्हायचं असेल प्रामाणिक सांगतो त्याच्या शरणागतीला जा, संतांच्या विचारांचं आचरण करा आणि आपलं आयुष्य सोजळ करून घ्या. झालेली कीर्तन सेवा तुमच्यासारख्या सकल मापाच्या चरणी अर्पण करतो. वक्ता तो वक्ता नोही श्रोत्याविन, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती या युक्तीप्रमाणे तुमच्या चरणी अर्पण करतो.